अहो किती घोरताय, कमी घोरा की जरा. ऐ गं देवा. रमा, मामी, अगं एवढ्या लवकर कशी उठलीस तू? अगं मी तुला तेच विचारतेय, तू एवढ्या लवकर उठून का अभ्यासाला बसली? 4 पण वाजले नसतील ग. अगं पहाटेचा अभ्यास चांगला होतो ना म्हणून. अगं मग आराम कधी करणार आहेस तू? तू गरजेचं नाहीये का? आता चांगले मार्क काढायचे म्हटल्यावर एवढी मेहनत तर घ्यावीच लागेल ना. आणि तब्येत सांभाळायला नको? मामी अगं परीक्षा पुरतच तर आहे, थोडेच दिवस. होय बरोबर आहे तुझं, पण असं पहाटे उठून अभ्यासाला बसायचं, डोळ्याला त्रास नाही का होत तुझ्या? ते मोबाईल मध्ये असं काहीतरी ऐकून ऐकून ते करायचे अभ्यास, त्याचं काय झालं? अगं ते कामापुरतं बरं आहे, पण पुस्तक बी तर वाचलंच पाहिजे ना. आणि जेवढं डोळ्यासमोरून जाईल तेवढं चांगलंच आहे बघ. अगं ते पण बरोबरच आहे. ए काय कुसूर पुसूर चालले ग तुमची? हा अरे पोरगी पहाटेला उठून अभ्यासाला बसली. अरे काय खरंच का काय? रमे, तुझं काय सांगता येत नाही बघ. म्हणजे एखादी गोष्ट तू ठरवली ना तर पूर्ण केल्याशिवाय काय सोडत नसते तू. माझ्यामुळे तुमची झोप मोड नाही ना झाली? अगं मोडायची ती मोडू दे ग झोप. तुझ्यासाठी रात्रीचा दिवस आणि पहाटेची दुपार झाली तरी चालत. बरं ते अभ्यासावर आठवलं, चिंगीचा फोन येऊन गेला मला. ती पोचली सुखरूप व्यवस्थित? काय पोचली ना व्यवस्थित? बरं झालं येत पोचली ते. हा. बरं तुम्ही झोपा आता. हा चला बा, आपण तो झोपतो. हा, झोप. मामी अगं काय झालं? काय नाही, मी असा विचार करत होते की तुझी एवढी तंद्री लागली ना अभ्यासाची, तुम्ही जाते वाड्यावर आज काम करायला, तू काही येऊ नको तिथं. अगं नाही नाही नको, असं काय बी नको. मी येईन वाड्यावर, वाटलं तर संध्याकाळी लवकर येईन. उभा माझ्यामुळे तुला त्रास नको, एक तर थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे. आणि वाड्यावर होतो माझा अभ्यास व्यवस्थित, समजून बी घेतात मला. तुला जे बरोबर वाटतंय ते कर. चहा टाकते तुझ्यासाठी. अगं नाही नको, कशाला, झोप तू. राहू दे ग, मी पण घेते घोटभर. विरोबा मंजू, जी बाय सर. रमा नाही आली का अजून? नाही जी, काय झालं? परत ती आली की तिला म्हणावं इथलं कुठलंही काम सुरू करण्याआधी रोजगार केंद्रामध्ये ये. मी वाट बघते तिची तिकडे. जी काही काम होतं का? मी करून देऊ? नाही नाही नाही, तुला सांगितलं असतं, पण ही जबाबदारी रमानी घेतलीये, तिलाच पूर्ण करू दे. जी आली की पाठवून दे. बाय. असं काय काम आहे रमाकडं? पाडावर चाललात का? माझी बाय. बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. तुमची चक्कर वाचली. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. सकाळीच मला एक ईमेल आला होता. कशाबद्दल? तुम्ही आणि रोजगार केंद्रातल्या महिलांनी रावसाहेबांच्या मित्रमंडळींना दिवाळीचे पदार्थ पाठवले होते ना, त्यातल्या एकाची फूड चेन आहे. म्हणजे मोठी मोठी दुकान आहेत. तर त्याला तुम्ही बनवलेली शेव खूप आवडली. हे तर फारच चांगलं झालं की. खरी बातमी तर पुढे आहे मावशी. तुम्ही जी शेव पाठवली होती ना, तिचा खप खूप होईल असं त्यांना वाटतं. आणि म्हणून त्यांनी तुम्हाला 100 किलो शेव बनवून द्यायची ऑर्डर दिली. अहो ही तर लईच भारी बातमी आहे की. खरंच ही खूप मोठी बातमी. आणि म्हणून रावसाहेबांनी स्वतः तुमचं अभिनंदन केलं. रमा, तुला जी संधी मिळेल त्याचं सोनं केलंस बघ तू. मला फार भारी वाटतंय. विरोबा, तुला डोळे आहेत बाबा.
तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. बरं, आई आता रोजगार केंद्रामध्येच आहे, तुमची वाट बघ. तुम्ही तिथेच जा. बाय. चला येतो. रमा, तू खूप मोठी होणार बघ. आता माझ्या जिभेवर सरस्वती असावी आणि तिने तुला तथास्तु म्हणावा असं वाटतंय बघ. आयुष्यात सगळं यश मिळणार तुला. पण ना कधी कधी चिंता वाटते अगं मला. आता कसली चिंता? अगं तोंडावर परीक्षा आलेली आहे तुझी आणि आता एवढी मोठी ऑर्डर मिळाली म्हणतायत. मामी, समजा व्यवस्थित होईल. फक्त तुझ्या जिभेवरच्या सरस्वतीला तथाच तू म्हणायला सांग. सांगते. मला माहिती आहे ही ऑर्डर आधीच्या ऑर्डरपेक्षा खूप जास्त मोठी आहे, त्यामुळे आपल्याला आता खूप जास्त काम करावं लागणार आहे. तुम्हाला पहाटेच तुमच्या घरची कामं संपवून इथे येऊन कामाला सुरुवात करायला लागणार आहे, कारण 100 किलो शेव बनवणं हे आपल्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. एवढी मोठी ऑर्डर मिळाली, सगळ्यांचंच अभिनंदन. हे समजा तुझ्यामुळे झालं रमा. हो, मी आता फक्त पर्याय दिला होता. तर मेहनत तर तुमचीच होती ना. अगं पण तू आम्हाला एकत्र आणण्यापासून आणि आमच्याकडून काम करून घेण्यापर्यंतची जी मेहनत केलीस त्याचंच हे फळ आहे, होय की नाही ग? होय, मग तर प्रश्नच नाही. अगं तू आम्हा समजांना एक केलंस आणि तुझ्यामुळे आम्ही केलेले पदार्थ इतक्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याच्यामुळे आमच्या संसाराला आधार मिळाला. हो हो हो, बास झाला आता. किती कौतुक करा. उगा माझ्या डोक्यात हवं जायची. बरं, आपण आधी कामाविषयी बोलून घ्यायचं का? रमा म्हणते ते अगदी बरोबर आहे. आता आपल्याला लगेच कामाला लागायला पाहिजे, कारण ही ऑर्डर आपल्याला त्यांना परवापर्यंत द्यायची. परवापर्यंत? हो, तसं कळवलंय त्यांना. अहो बाईसाहेब, परवापर्यंत कसं जमणार? जमवावं लागणार आहे, कारण जर आपण परवापर्यंत त्यांना ही ऑर्डर देऊ शकणार नसू तर त्यांना तसं कळवावं लागेल. म्हणजे ते आपल्या भरोश्यावर थांबणार नाहीत ना. नाही भाईसाहेब, काही बी झालं तरी ही ऑर्डर पूर्ण होणार. यांनी प्रत्येकीने जरी ठरवलं ना तरी काही बी अशक्य नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे यांच्यावर. ही ऑर्डर आपण पूर्ण करणार. हो हो, नक्की करू. नक्की करू. तुम्ही ती चिमण्यांची गोष्ट ऐकली होती का? त्या शेतकऱ्याचं जाळं त्या एकत्र मिळून उडवून घेऊन जातात. आतापर्यंत ती गोष्ट ऐकत होतो, आता आपली गोष्ट तयार करूया. आणि ती होईलच याची खात्री आहे मला. बोला, तयार आहात ना तुम्ही? हो, आम्ही तयार आहोत. आम्ही समजा तयार आहोत. ठीक आहे, मग मी आपला होकार कळवते त्यांना. पण रमा, हो, अगं तुझी परीक्षा आली आहे तोंडावर, कसं काय जमणार आपल्याला? नाहीतर एक काम करतो, मी आणि तेजू इथे सगळं बघतो, तू अभ्यासाकडे लक्ष दे. हो नाही भाईसाहेब, या समजांसोबत काम करता करता आमचा चांगलाच ताळमेळ बसलाय. आणि यांच्यातल्या प्रत्येकीला काय काय चांगलं जमतं ना हे मला चांगलंच कळलंय. त्यामुळे आम्ही एकमेकींना चांगलं समजून घेऊ शकतो आणि कामं बी लवकर होतील. त्यामुळं माझं इथे थांबणं गरजेचं आहे. नाही म्हणजे ही समधी कामं तुम्ही बी करूच शकता, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे ना, म्हणून. अगं पण तुझा अभ्यास? तुम्ही काळजी नका करू बाईसाहेब, अभ्यास मी सांभाळून घेईन. मी आहे एवढं मोठं आव्हान पेलायला सांगते खरं, पर काहीही करून हे पूर्ण व्हायलाच हवंय. कारण हा फक्त रोजगार केंद्राचा नाही, तर रावसाहेबांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. हॅलो. हा छोटे, मला बोला. सगळ्यात आधी तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबद्दल सॉरी. हो, असं काय बोलताय तुम्ही? आणि एवढं काय बी नाही त्यात. सॉरी काय म्हणताय? नाही, तुमच्या अभ्यासाची लिंक लागलेली असेल म्हणून म्हणतोय.
माझं एक काम होतं तुमच्याकडे, 2 मिनिटं आहेत का? छोटे मला कवा असं जपून जपून काय बोलताय? मी आता अभ्यास नाही करत आहे, मी बोलू शकते, म्हणून तुम्ही बी बोला. ओके. मला असं विचारायचं होतं की तुम्ही फक्त 10 मिनिटं भेटू शकाल का मला? 10 मिनिटं? अहो छोटे, मला लईच वेळ मागताय हो तुम्ही. नाही, बरोबर आहे, म्हणजे अभ्यासातून एवढा वेळ काढणं थोडं कठीणच आहे. ठीक आहे, म्हणजे भेटणं शक्य नसेल तर छोटे, मला का एवढी बी व्यस्त नाहीये की तुम्हाला भेटू बी शकत नाही. तुम्ही सांगा, मी तयार आहे भेटायला. थँक्स. ओके, मी कुठे भेटायचं ते तुम्हाला सांग. चालेल. ठेवतो फोन. बाय. मंजू, चल काय काय काम आहे ती सांग बरं पटकन. मी मदत करते तुला, आणि बाहेरची बी कामं असते ना तर ती बी सांग. अगं थांब थांब जरा, दम खा तू आणि हे पाणी पी. शांत हो बरं. किती आपली घाई ती कामाची. घे, आणि मी हाय इथं सांभाळायला. बर काय करू मी? अशी कोणती जबाबदारी सोपवली तुझ्यावर? अगं मंजू, आपल्या रोजगार केंद्राला नवी मोठी ऑर्डर मिळाली आहे मुंबईहून. 100 किलो शेव बनवून पाठवायचे परवापर्यंत. 100 किलोची शेव, आणि ती बी परवापर्यंत? काय घोड्यावर आहेत का ते? त्यांना म्हणावं थांबा की जरा. आता जे हाय ते हाय, आणि ऑर्डर पूर्ण करायचा शब्दच दिलाय आपण त्यांना. अगं बरं, मी तुझा अभ्यास. मंजू, अगं नियोजन करून केलं ना की समजा व्यवस्थित होते. आता बघ ना, पहाटेचे 3 तास, मग दुपारचा 1 तास, आणि रात्री झोपायच्या आधीचे 3 तास. असं 7 तास अभ्यास तर मी करूच शकते ना, आणि बाकीच्या याला काम. रम्य, अगं तू तर लयच हुशार आहेस. एवढं कसं का जमतं तुला? आणि मला तर पहाटेला उठवलंच जात नाही बघ. रम्य, मला खात्री तू शिकून लई मोठी होशील बघ. आणि आम्हाला तुझा इतका अभिमान वाटेल ना, आम्ही कौतुकानं सांगू, ही रमा माझी मैत्रीण आहे. मंजू, अगं मी शिकून काय बनेन मला ठाव नाही, पण मी जे काही शिकले ना ते समजा या गावातल्या बायकांना बी शिकवणार आहे. या गावातली प्रत्येक बाई ही शिकलीच पाहिजे, साक्षर झालीच पाहिजे. प्रत्येक जण आपल्या पायावर उभं राहायलाच पाहिजे ना. रम्य, अगं तू किती काय काय विचार करतेस. आम्ही तर घर झालं की स्वयंपाक, स्वयंपाक झालं की घर, बस. बरं, मी आईतली सामती कामं बघते, तू कर आराम. अगं मंजू, सांगायचंच राहिलं, मला ना जरा बाहेरचं काम आहे, तेवढं करून मी येते. बर, चालतं, येतेच. बर. ही कसला विचार करतेस एवढा? तेजू, अगं रोजगार केंद्राची ही ऑर्डर काही झालं तरी पूर्ण झालीच पाहिजे, त्याचाच विचार करते ग मी. ही ऑर्डर फक्त आणि फक्त रमाच्या भरोश्यावर घेतलीये मी, आणि आता तिची पण 12वीची परीक्षा आहे. अगं पण तिला अभ्यास करायला वेळ मिळाला पाहिजे ना. सगळ्याच गोष्टी एका वेळेला आल्यात. एवढी मोठी ऑर्डर सुद्धा पहिल्यांदाच मिळालीये. रावसाहेबांचं सुद्धा लक्ष आहे याच्याकडे, त्यांनी फोन सुद्धा केला होता त्यासाठी. आई, पण मला वाटतंय रमा निभावून नेईल. अगं, तिच्या क्षमतेविषयी मला शंका नाहीच आहे, पण सगळेच गोष्टी एकत्र आल्यात. काय काय करेल ती? घरचं बघेल, रोजगार केंद्राचं बघेल, की अभ्यास करेल? आणि एवढ्या सगळ्या गोष्टी एका वेळेला करणं काही मजेची गोष्ट नाहीये तेजू. एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करायचं पहिल्यांदाच तिच्यावरती काम आलंय ग, म्हणून मला जरा टेन्शन आलंय. आई, तू नको टेन्शन घेऊ, तिला जमेल सगळं. अगं आपण काम तर घेतलंय, पण या आधी 100 किलो शेव मी कधी नाही बनवली बाई. तर काय आम्ही बनवली वे? 100 किलो मध्ये किती डबे भरतात ते बी आम्हाला ठाऊक नाही. ह्या बा आल्या. अगं बायानो, हे घ्या, समजा सामान घेऊन आले. आता कसं करायचं? मी म्हणते आधी आपण तळणाची तयारी करू, आणि भांडी गोळा करू, आणि ते पेपर असतात ना ते खाली टाकू, आणि त्याच्यावर शेव टाकू, म्हणजे तेलकटपणा कमी होईल. हा, मला बी तेच वाटतंय. अरे वा, तुम्ही समजा सामान घेऊन बी आलात. हो, तू दिलेल्या यादीप्रमाणे समजा सामान घेऊन आलोय.
बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण काकी, आपण एवढ्याच जणी आलोत का? बाकीच्या बी येतात ना? नाही, ती वनिता तिच्या सुनेचं बांधपण झालंय आणि त्या मालती तिच्या मुलाकडे मुंबईला केलीये. बरं ठीक आहे, अजून 2 जणी कमी झाल्यात. रमा, होईल ना ग ते? अहो का नाही होणार? आपण समद्यांनी मिळून केला तर नक्कीच होईल. आणि मी बी आहेच की मदतीला. अगं रमा तू हो का नाही होणार? मी काय फक्त ऑर्डर घ्यायला हवंय आणि 100 किलो शेव बनायचे आपल्याला, आणि ती बी परवापर्यंत. म्हटल्यावर समद्यांनी मिळून काम केलंच पाहिजे. बरं, आता लई उशीर झालाय, आपण उद्या सकाळपासून तयारी सुरू करूयात. चालेल? उद्याचा दिवस लई मोठा आहे आपल्यासाठी. उद्या भेटूया. चालेल, निघूया. रमा ह्या पिशव्या कुठे ठेवू? त्या मी ठेवते. बरोबर चालेल. चला ग. बाय. चला. चल रमा येतो. मी तुम्हाला इथे बोलवलं म्हणून तुमची धावपळ झाली असेल ना? हो नाही, असं काय बी नाही. नाही, तुम्ही किती नाही म्हटलत ना तरी मला सगळं समजतं. कारण काय आहे, परीक्षेच्या काळात आहे ना, एक एक मिनिट सुद्धा खूप महत्वाचा असतो. छोटे मला का तुम्ही परीक्षेबद्दल असं बोलायला लागलात ना की परीक्षेची धडकीच भरते मला. असं वाटतं परीक्षा नाही, कोणी मोठा राक्षसच आहे. नाही नाही, मला तुम्हाला टेन्शन नाही द्यायचंय, किंवा मुळात अभ्यासानं टेन्शन घेऊन होतच नाही. मी तुम्हाला इथे ह्यासाठी बोलवलं की रोजगार केंद्रामध्ये काम आलं, त्यामुळे आता कामं खूप वाढणार आहे. तर हा सगळा अभ्यास सांभाळून तुम्हाला ते काम करता येणार आहे का? हे बघा, कारण अभ्यास खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला 1% नाही, अर्धा टक्का जरी वाटत असेल ना की आपल्याला जमणार नाही, तर मी छोटे मला का मी हा समजा सांभाळून करेन. पर तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना ग? रमा, तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच तुम्हाला विचारतो. नाहीतर मी आईला सांगून टाकलं असतं की रमा यांची परीक्षा आहे, कुठलीही ऑर्डर घेऊ नकोस. पण तुम्ही एकट्या नाही आहात हे सांगायला मी तुम्हाला इथे बोलवलं. तुम्हाला माहितीये, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे तुम्हीच सांभाळू शकता. ठीक आहे, घेऊया आपण ऑर्डर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही गरज लागली तर मी नेहमी तुमच्या सोबत आहे. छोटे मला का तुम्ही असं कौतुक केलं ना की थोडंसं दडपण येते खरं. तर त्याच वेळेस जेव्हा तुम्ही म्हणता की मी आहे तुमच्यासोबत, तेव्हा लई आधार वाटतोय, उभारी येते. काय झालं? छोटे मला का तुम्ही लई मोठे पुढारीच वाटायला लागलात मला. किती छान बोलता तुम्ही. तुम्ही बोललात पर अगदी 10 हत्तींचं बळच येऊन गेलं मला. नवीन कामं करायला हुरूप आलाय आता. नाही, कामाच्या बाबतीत हुरूप येतो हे माहिती आहे मला, पण तो हुरूप आहे ना जरा आराम करायच्या बाबतीत सुद्धा वापर. तिथे ना तुम्ही खूप कंटाळा करता, तो सोडून द्या. छोटे मला का असं काही बोलू नका. उगा मला वाटायचं मी लई कामं करते म्हणून. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी समजा सांभाळून समजा करेल. कारण कारण काय? कारण माझी काळजी घ्यायला तुम्ही माझ्या सोबत आहात.